नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात सुरेशचंद्र वाघ सरांच्या चहा एके चहा ह्या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. चला श्रोते हो, ऐकूयात सुरेशचंद्र वाघ लिखित प्रेमा तुझा रंग कसा. सकाळची जाग यायला लागली तशी रात्रीच्या प्रेमालापाची ती उर्मी अजूनही अंगात उसळ्या घेतीये असं मला राहून राहून वाटत होतं. आणि आलिंगनाशिवाय जिचा आवेश उतरू शकत नाही अशा प्रेमानं अंग प्रत्यंग अगदी दुथडी भरून वाहत होतं. इतक्या दार्जिलिंगच्या मळ्यातून खास माझ्या मळेवाल्या मित्रानं पाठवलेल्या उंची चहापत्तीचा सुवासिक बेडटी तयार करून स्मिता आमच्या बेडरूममध्ये शिरली. आय स्मिता, मी इश्काचा रंग दाखवत तिला म्हटलं, आय लव्ह यू, आम्ही प्रेम करू छू, मैं तुमसे प्यार करता हूँ. ईश, फार उतू आलंय वाटतं तुमचं प्रेम. डोळे रोखून आणि माझ्या प्रेमभऱ्या डोळ्यांचा वेध घेत माझ्या बेसुमार दाटून आलेल्या प्रेमापासून 2 हात जास्तच लांब उभी राहून स्मिता नेत्रपल्लवी करत म्हणाली. सुचिरभूत झालेली स्मिता माझा होरा ओळखून माझ्या जवळ येणार नाही हे मला ठाऊक होतं. अगदी नाईलाजानं टिपॉयवर ठेवलेला माझा आवडता बेड आणि वर्तमानपत्र मी ताब्यात घेतलं. तुम्ही महाबळेश्वर, माथेरान, दार्जिलिंग, नैनिताल, पहलगाम, गुलमर्ग, सोनमर्ग यापैकी कुठेतरी नक्कीच गेला असाल. पण मंडळी, या ठिकाणी गाडी चालली म्हणजे सगळेच हनीमूनला चाललेत असं नसतं ना. प्रत्येकाचा प्रेमाचा फॉर्म्युला वेगळा असतो. काही जण हवा बदलाच्या निमित्तानं आपलं प्रेम जिरवायला येतात, तर काही जण लिव्ह ट्रॅव्हलची सवलत घेऊन आल्यामुळे त्यांना प्रेमाचा पाझर फुटत असतो. काहींना रोजच्या धकाधकीत प्रेम देता घेता येत नाही. ते दरवर्षी ठराविक सीझनला हजेरी लावायला येतात. स्मिता, प्रेमात तुझा रंग कसा सांग बरं. चहाचा भुरका घेत मी तिला प्रेमळ प्रश्न विचारला. जिसमे मिलावे वैसा. निरमा वॉशिंग पावडरच्या जाहिरातीतल्या सुंदर मॉडेल बाईची नक्कल करत स्मिता म्हणाली. प्रेम? अगं प्रेम, प्रेम काय धुणं बिणं एक काय? निरमाच्या पावडरमध्ये बुचकळून काढलं की शुभ्र, सर्फमध्ये धुतलं की चमकदार आणि 501 साबण बारनं घसरा देऊन काढलं की एकदम लख्ख. नाही तर काय मग? स्मिता खळखळून हसत म्हणाली. आत्ता मगाशी तुम्ही ते आळोखे पिळोखे देत होतात ना, तेव्हा काय करत होतात? अहो, तुमचं वर उतू आलेलं प्रेम धुण्याच्या पिळ्यासारखं पिळून काढत होतात नाही का? स्मिता, बरोबर आहे अगं तुझं. अगं, प्रेमाच्या ना 40 लाख तऱ्हा आहेत असं शरीरशास्त्रातले एक प्रख्यात अमेरिकन संशोधक प्राध्यापक लेगमन यांनी म्हटलं आहे. अय्या, 40 लाख तऱ्हा? गंमतच आहे नाही? पण काय हो, आत्तापर्यंत तुम्ही यातल्या किती तऱ्हा वापरल्या आहेत हो? स्मितानं एक भेदक प्रश्न विचारला. अगं हो, तऱ्हा पुष्कळ केले की आपण, आणि तू काय कमी तऱ्हा करतेस? पण प्रेमाच्या तऱ्हा मोजण्याच्या देखील अनेक तऱ्हा आहेत बरं का स्मिता. अगं बाई, ते कसं काय? म्हणजे प्रेम टेस्ट ट्यूबमध्ये ओतून लिटमस पेपरनं त्याची परीक्षा वगैरे करतात का काय? विनोद करताना स्मितानं आपलं रसायनशास्त्रातलं ज्ञान पाजळलं. अगं स्मिता, कवी, लेखक, इतिहासकार, शास्त्रज्ञ, वकील, डॉक्टर, इंजिनियर किंवा दूधवाला, भाजीवाला, रद्दीवाला, प्रत्येकाच्या प्रेमाची तऱ्हा वेगळी. प्रत्येकजण प्रेमाच्या नशेत असताना जे भोगतो, अनुभवतो, त्यातून त्याच्या प्रेमाची वेगळी व्याख्या तयार होते, वेगळा फॉर्म्युला, वेगळे रंग तयार होतात. अगं बाई, म्हणजे चांगलीच रंगेल दिसतात की ही मंडळी. अहो, सांगा तरी त्यांच्या प्रेमाचे रंग. विषयाला रंगत चढायला लागली तसं स्मितानं कुतूहलानं मला विचारलं. स्मिता, एका वार्ताहरानं ना प्रेमाचा फॉर्म्युला तयार करायचं ठरवलं. म्हणजे तो कोका कोल्याचा किंवा थम्सअपचा फॉर्म्युला असतो तसा की काय? हां. आणि त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या पेशातल्या नामांकित मंडळींना एकट्यानं गाठून मुलाखती घेतल्या. मी विषय खुलवायला सुरुवात केली. तुमची पण मुलाखत घेतली होती काय त्या वार्ताहरानं? माझ्यापासून लपून नाही ना ठेवत आहे तुम्ही? स्मितानं माझी थोडी फिरकी घेतली.
नो 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 स्मिता, अगं तो वार्ताहर माझा शाळेतला बालमित्र निघाला. खूप दिवसांनी भेटत होता. बोलता बोलता सगळ्या गमती जमती सांगितल्या त्याने. पहिल्यांदा ना त्याने पदार्थ विज्ञानाच्या शास्त्रज्ञाची मुलाखत घेतली. काय म्हणाला मग तो शास्त्रज्ञ त्याच्या प्रेमाच्या फॉर्म्युलाबद्दल? स्मिताची उत्सुकता आता दाटून आली होती. अगं डोळे मिटून आणि आभाळाकडे बोट दाखवून त्या शास्त्रज्ञानं सांगितलं की जेव्हा तो प्रेमात पडला तेव्हा वजन विरहित अवस्थेत होता. त्याच्या प्रेयसीबरोबर अंतराळात स्वैरपणे तरंगत होता. मग काय झालं? अगं मग त्याचा प्रेमभंग झाला आणि मग बिचाराचे पाय जमिनीवर टेकले. अय्या बिचारा शास्त्रज्ञ. अगं मग त्यांनी चक्क सिद्धांत मांडला प्रेमाच्या गुरुत्वाकर्षणाचा. तो म्हणतो न्यूटनचे 3ही नियम प्रेमाला लागू पडतात. प्रेमाला घनता असते, प्रेमाला विशिष्ट गुरुत्व असतं, वगैरे वगैरे वगैरे. वा 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 वा. म्हणजे प्रेमभंग होता क्षणी पृथ्वीच्या आकर्षणानं चेंडू जसा खाली जमिनीवर येऊन पडतो तसा तो शास्त्रज्ञ खाली कोसळला असेल नाही का? हो ना गं. त्याची अवस्था त्याच्या प्रेयसीनं चक्क चेंडूसारखी केली. बरं बरं बरं. मग पुढे कोण भेटलं तुमच्या वार्ताहर मित्राला? पुढे एक वैवाहिक जीवन जगणारे भूगोलाचे प्राध्यापक भेटले त्याला. त्यांनी हातवारे करत सिद्धांत मांडला प्रेम गोल असतं पृथ्वीसारखं. पण अगं बाई आता पण काय? त्याचा असा आहे, प्रेमाच्या पहिल्या उर्मी संपल्या ना की नवरा बायकोतलं प्रेम दोन्ही ध्रुवांवर चपटं होतं संत्र्यासारखं. शी चावट कुठले? प्रेम गोल काय चपटं काय? शी काहीतरीच बाई तुमचं. स्मिता लाजून म्हणाली. अगं स्मिता, एका इतिहासकाराला तर उत्खननात सापडलेल्या वेगवेगळ्या पाषाणांवर चुंबनांचे ठसे आढळले. मी आपलं प्रेमपुराण पुढे रेटत म्हणालो. शी. स्मितानं लटका रिस्पॉन्स दिला. हां, तर ते ठसे आदिमानवाचे असले पाहिजेत असा त्याचा दावा आहे. त्यावरून त्याने निष्कर्ष काढला की प्रेम प्रथम काळ्या पाषाणासारखं अभंग असतं, मग हळूहळू ते जांभा दगडासारखं ठिसूळ होतं, शेवटी ते भुसभुशीत होतं. स्मिता जोरजोरात हसली आणि म्हणाली, अलीकडे तरीच तुम्ही माझ्यावर भुसभुशीत प्रेम करता. प्रेम उतू येतं तेव्हा ते फक्त अभंग असतं. विशेषतः बेडटी हवा असतो ना तेव्हा तर ते अगदी टोकाला गेलेलं असतं. स्मिताच्या ह्या अवखळ आणि लाडीक आरोपाला दाद देत मी म्हटलं, स्मिता, एका मंडईतल्या भाजीवाल्यानं वार्ताहराला काय सांगितलं माहिती आहे का? तो म्हणाला प्रेमाचं पारडं पहिल्यांदा खूप जड असतं. एका तागड्यात प्रेम टाका, दुसऱ्या पारड्यात वजन टाकत राहा. अहो क्विंटलला सुद्धा ते दाद देत नाही. पण नंतर हे प्रेम हळूहळू हलकं होतं. इतकं हलकं होतं की तोळा गुंजा किंवा मिलीग्रॅमचा तुकडा टाकूनही प्रेमाचं वजन भरत नाही. काय हो, दूधवाल्याला पण भेटला ना तुमचा वार्ताहर मित्र? हां, तो दूधवाला त्या चक्क म्हणाला की साहेब, प्रेम प्रथम निर्भेळ आणि सकस असतं. त्यातून लोणी काय, तूप काय, चक्का काय, सारं घुसळून काढता येतं. पण नंतर मात्र भेसळ वाढली की त्यातून ताकाचं मुरवण देखील मिळणं अवघड असतं. माशाअल्लाह माशाअल्लाह. स्मितानं प्रेमपुराणातल्या माझ्या चुटक्यांना मान हलवत म्हटलं. अगं हे काहीच नाही स्मिता. एक रद्दीवाला म्हणाला पहिल्यांदा विकलेल्या रद्दीसारखं प्रेमाचं वजन अचूक आणि पुरेपूर भरतं. पण नंतर प्रत्येक वेळी रद्दीवाला वजनात फसवतो तशी फसवणूक प्रेमात सुद्धा होते. कितीही रद्दी घालावी तरी पण वजन आपलं ठराविक. तसं प्रेमाचं वजन ठराविकच राहतं. मग ह्याच्यावर स्मिता म्हणाली, हां, अलीकडे तुमचं प्रेमसुद्धा रद्दीसारखं कमीच भरतं, लब्बाड. मी एका वकिलाचा आणखीन एक चोटका सांगितला. स्मिता, त्या वकील साहेबांनी सांगितलं की इंडियन पिनल कोड अमुक तमुकनुसार प्रेम करणं, प्रेम करण्यास प्रवृत्त करणं, प्रेमात पडणं, प्रेमात पाडणं, प्रेम देणं, प्रेम घेणं, हे सगळं जोपर्यंत अशिलाला मान्य असतं तोपर्यंत ते संपूर्ण निर्दोष असतं. पण एकदा का अशिलाचा विरोध सुरू झाला तर ते विनयभंग, बलात्कार समजून दंडनीय होतं. मग ती लग्नाची बायको असली ना तरीसुद्धा. वकील साहेब कुठल्या तरी अशिलाचा स्वानुभव सांगत होते का काय? स्मितानं अंदाज मात्र बरोबर केला. अहो पण महाशय आता पुरे, माझ्या लक्षात आलं आहे सगळं.
हे सगळं त्या वार्ताहर मित्राच्या मुलाखती नसून तुम्ही तयार केलेला मसाला उर्फ थापा आहेत. वार्ताहराच्या तोंडी देत आहे आपले जोडून. स्मितानं माझा कल्पना विस्तार ओळखला. गळ्या शपथ सांगतो स्मिता, खोटं नाही सांगत. अगं एका डॉक्टरनी तर म्हणे प्रेमाचा थर्मामीटर शोधून काढला आहे. अगं प्रेम सुरू झालं की थर्मामीटरमधला पारा थरथरायला लागतो म्हणे. आय्या तरीच तुमचा पारा सकाळ उजाडताच थरथरायला लागला होता. अगं नाटकातलं प्रेम ना तर इलेक्ट्रोप्लेटिंग किंवा गॅल्व्हनाइज केल्यासारखं असतं, म्हणजे खोटा मुलामा दिल्यासारखं. पण मग काय हो, तुमचं काय, तुमच्या प्रेमाचं काय सांगा पाहू. तुमच्या प्रेमाचा फॉर्म्युला. मला कव्वालीसारखा सरळ सवाल करताना स्मिता फिदी हसत होती. अगं अतिशय सोपं आहे स्मिता. आपलं प्रेम अगदी बेट्टीसारखं सुगंधित, गरमागरम आणि अमृततुल्य आहे. मी पहिल्यांदा डोळे मिटून मग डोळे विस्फारून म्हटलं. आय्या पण मग पुढे काय? तुमचा अनुभवसुद्धा इतरांप्रमाणेच ठरणार ना. प्रेम नंतर पानचट होईल नाही का, कमी साखरेच्या चहासारखं. अहो स्मिताने माझ्यावर बंपरच टाकला होता. त्यावेळी तिच्या कपाळावर भलं मोठं प्रश्नचिन्ह होतं. माय डिअर स्मिता, प्रेमात मला डायबिटीज झालाच ना तर अगं तूच की माझ्या आयुष्याचा आधार, अगं तूच की माझं इन्शुलिन. हे बोलत असताना माझ्या अंगात स्मिताविषयीचं प्रेम पुन्हा संचारायला लागलं होतं. माझा नूर बघून रोमांचित झालेली स्मिता लगबगीनं किचनकडे पळाली आणि मी शीळ घालत गालिब म्हणत बाथरूमकडे वळालो. इश्क पर जोर नहीं ये वो आतिश है गालिब की. इश्क पर जोर नहीं ये वो आतिश गालिब की. लगाए न लगे और बुझाए न बुझे. श्रोते हो, ही होती सुरेशचंद्र वाघ सरांची कथा प्रेमा तुझा रंग कसा. सगळे प्रेमाचे फॉर्म्युले तुम्हाला नक्की आवडले असतील माझी खात्री आहे. त्यामुळे व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा, मित्रपरिवारात नातेवाईकात हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच विनोदी कथेसह पुन्हा एकदा. तोपर्यंत नमस्कार मित्र.